नमस्कार. आपण पाठदुखी बघितली, सांधेदुखी बघितली. तसंच ना, बऱ्याच डायबेटिक पेशंट्समध्ये पायाला मुंग्या येत असतात. तर नेमकं पायाला मुंग्या येण्याची कारणं काय आहेत? त्याचे उपचार करता येतात का? करायचे असतील तर काय करायला पाहिजे? ह्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि मला वाटतं अशा पायाला मुंग्या येणाऱ्या पेशंट्सचं प्रमाण खूप आहे. तर पायाला येणाऱ्या झिणझिण्या किंवा मुंग्या याची नेमकी कारणं काय असतात? सर आता आत्ताच तुम्ही म्हणालात, की डायबिटीजच्या पेशंटला हे कॉमन असतं. तर आधी आपण हे बघूया, की पायाला येणाऱ्या मुंग्या किंवा तळपायाची आगाग होणे, काहीतरी अनइव्हन ग्राउंडवर चढल्यासारखं वाटणे, पिन प्रिक सेन्सेशन, कुणीतरी खूप साऱ्या अशा सुया टोचतंय पायाला, असे सेन्सेशन असणे. हे बऱ्याचदा न्यूरोपॅथीचं म्हणजे नसांच्या आजाराचं हे लक्षण असतं. इस्पेशली हे जर डायबिटीजच्या पेशंट्समध्ये असेल, तर हे डायबिटीजमध्ये काय होतं, की डायबिटीजमध्ये शुगर वाढते आणि अनफॉर्च्युनेटली शुगर हे अल्मोस्ट केसापासूनचे नखापर्यंत सगळ्याच गोष्टीवर परिणाम करते आणि त्यातली एक महत्त्वाचं पार्ट म्हणजे नसांच्यावर परिणाम होतो. त्याची बरीच कारणं आहेत. सो जर डायबिटीजमुळं नसांच्यावर परिणाम झाला, तर अशा पेशंट्समध्ये त्याला डायबिटिक न्यूरोपॅथी असं म्हटलं जातं. एक म्हणजे नसांच्यावर होणाऱ्या परिणामांचं वन ऑफ द मेजर रिझन इज डायबिटीस. तर त्या न्यूरोपॅथी जर झाली, तर अशा लोकांना तुम्ही सांगितलं तसं आग होणे, मुंग्या येणे, पिनप्रिक होणे, ही लक्षणं ह्या लोकांच्यामध्ये बऱ्यापैकी दिसतात. अ, काही पेशंट्स डायबेटिक असतात, पण न्यूरोपॅथिक असेसमेंट केल्यावर त्यांच्यात न्यूरोपॅथिक नसते. मग त्यांच्यामध्ये काही रक्तपुरवठ्याचा प्रॉब्लेम असतो? हो. सो म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे, की नर्व्हज नॉर्मल आहेत, पण तरी पण त्रास होतो आहे. येस. तर याच्यामध्ये डायबिटीज सगळ्याच गोष्टींच्यावर परिणाम करतं. तर कधी-कधी जर पायाला मुंग्या येण्याच्या बाकीच्या कारणामध्ये म्हणजे इस्केमिक पेन असू शकतं, नसांच्यावर परिणाम झालेला आहे. पण ते पेन थोडंसं वेगळं असतं, की फॉर एक्झाम्पल मग ते पेन असं होतं, की तुमच्या ॲक्टिव्हिटीनंतर ते पेन वाढतं. कारण ब्लड सप्लायला चॅलेंज येऊन जातो. म्हणजे डायबेटिक पेशंट्सना पायात चप्पल नाही पकडता येत. हां. तर तुम्ही जे म्हणताय रक्तपुरवठ्याचं जे पेन असतं, ते थोडंसं जरी अंतर चाललं किंवा पाय खाली सोडून बसलं, तरी ते पेन वाढतं. चाललं की मला बसावसं वाटतं, पायाला गोळे येतात. ते डायबिटीसमध्ये किंवा कुठल्याही पेशंटमध्ये रक्तपुरवठ्यामुळं येणारं पेन असू शकतं किंवा स्पायनल कॅनल सिनोसिस असतं. स्पायनल कॅनल सिनोसिसमध्ये पण काय असतं, की तुम्ही थोडं अंतर चाललं ना, पायाला गोळे येतात. मला बसावसं वाटतं. मी थोडा वेळ बसतो आणि परत मी ॲक्टिव्हिटी चालू करू शकतो. सो हे मुंग्या येण्याचं मणक्यात नसा जरी दबलेल्या असतील, नसा दबलेल्या असतील तरी पायाला मुंग्या येऊ शकतात. काही शेतकऱ्यामध्ये बघतो किंवा काही इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये बघतो आपण हेवी मेटल पॉइझनिंग झालं तरी म्हणजे स्लो त्याचा जर परिणाम झाला तरी तो नसांच्यावर परिणाम करू शकतो. सो अशी बरीच कारणं आहेत की ज्याच्यामध्ये पायाला मुंग्या येऊ शकतात, आगाग होऊ शकते. पण सगळ्यात दोन्ही पायाला सिमेट्रिकल जर तळपायाला येणाऱ्या आगागीचं प्रमाण पाहिलं आपण, तर ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात डायबिटीजचा हा नंबर थोडासा वरती लागतो. खरं ना, नर्व्ह पेन दिसत नाही. पण तो इतका त्रासदायक असतो, की माणसाचं सगळं आयुष्य असं स्टँडस्टिल होऊन जातं. आणि आम्ही आमच्याकडे सर्जिकल प्रॅक्टिसमध्ये हे बघतो, की त्यांना कळत नसल्यामुळे सेन्सेशन नसतं. आणि बऱ्याचदा इंजुरी झालेली सुद्धा कळत नाही आणि मग हे पेशंट जखमा घेऊन आपल्याकडे येतात आणि मग क्रॉनिक डायबेटिक फूट त्यांना तयार होऊन जातो. आम्ही आमच्या डायबेटिक पेशंट्सना आवर्जून सांगतो, की जसा रोज चेहरा तुम्ही आरशात बघता, तसे पायाचे तळवे सुद्धा जरूर रोज आरशात बघत जा. हे पेन सगळे ट्रीट करता येतात आपल्याला? हो. सर त्याचे 2 सिम्प्टम्स असतात. तुम्ही आता इतकं छान आणि सुंदर सांगितलं, की तुमचा जो अनुभव सांगितला, की काही पेशंट येतात इंजुरी झालेली कळत नाही. 2 प्रकारचे सिम्प्टम्समध्ये साधारणतः त्याचं वर्गीकरण केलं जातं. एक पॉझिटिव्ह सिम्प्टम्स आणि एक निगेटिव्ह सिम्प्टम्स. जडपणा येणं, सेन्सेशन कमी येणं, बधीरपणा असणं हे निगेटिव्ह सिम्प्टम्स आहे. याच्यामध्ये इंजुरीचं प्रमाण खूप जास्त असतं. पॉझिटिव्ह सिम्प्टम्समध्ये आगाग होणं, पिनप्रिक होणं किंवा अनइव्हन काहीतरी विचित्र सेन्सेशन येणं हे पॉझिटिव्ह सिम्प्टम्समध्ये होतं. तर ह्या ट्रीटमेंट याच्यावर अतिशय छान-छान ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. छान-छान याच्यासाठी मी म्हणतो, की असं नाही की डॉक्टर 100% लोकांना 100% बरे होतील. पण याच्यावर वेज ऑफ द ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. फॉर एक्झाम्पल सुरुवात करताना आपण यांच्यावर काही नसांच्यावर परिणाम करणारी औषधं देतो, की ज्या औषधांच्यामुळे
नसांना म्हणजे जनरल आपल्या भाषेत नसांना ताकद मिळते. ज्याने काय होतं, की नसांना ताकद मिळाली, की न्यूरोपॅथिक पेन जे असतं ते कमी व्हायला मदत होते. सो एक बऱ्याच टक्के पेशंट्समध्ये ह्या औषधांनी हे पेन कमी होऊन जातं आणि हे पेन किलर नसतात. ह्याच्या पुढच्या टप्प्यात जर आपण गेलो, की ज्याच्यामध्ये आपण अल्ट्रासाउंडमध्ये नर्व्ह शोधतो आणि तिला स्टिम्युलेट करतो. एक स्टिम्युलेटर आहे, छोटासा पेनसारखं स्ट्रक्चर आहे. त्या नसेवर ठेवून, बाहेर ठेवून ती नस स्टिम्युलेट करतो. साधारणतः याच्या 5-6 सेशननंतर पॉझिटिव्ह सिम्प्टम्स बऱ्याच अंशी पेशंटचे कमी होताना दिसतात. सो हा एक प्रकार आहे. याच्यावर कमी होत नसेल, तर काही इंजेक्शन्स असतात. म्हणजे बोटुलिन टॉक्सिन नावाचं एक इंजेक्शन आहे, जे नसांना थंड करतं. युजुअली ज्यांना बर्निंग फूट खूप आहे किंवा खूप पिनप्रिक आहे, अशा पेशंट्सना हे इंजेक्शन आपण तळपायावर किंवा आग होणाऱ्या एरियात देतो. छोटी-छोटी बसल्या-बसल्या द्यायचे इंजेक्शन्स आहेत. फक्त विशिष्ट ठिकाणी द्यायला लागतं आणि खूप छोट्या इन्शुलिनच्या निडलने दिले जातात. त्याने पण बऱ्यापैकी सिम्प्टम्स कमी होतात. अर्थात मी ही ट्रीटमेंट बोलतोय ज्यांच्यावर गोळ्या औषधांचा आयदर परिणाम होत नाहीये किंवा त्याचे साइड इफेक्ट डेव्हलप होत आहेत किंवा कॉम्प्लायन्स नाहीये पेशंटचा, की मी आता आयुष्यभर खाऊ का? त्यांच्यासाठी ह्या ट्रीटमेंट खूप चांगल्या काम करतात. काही पेशंट्समध्ये मगाशी मी जसं सांगितलं आपण पहिल्या एपिसोड्समध्ये की रिजनरेटिव्ह ट्रीटमेंट्स. नाऊ द एव्हिडन्स इज ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग किंवा असे काही पेपर्स येत आहेत आणि आपलेही काही असे पेशंट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण एकदा त्या नसांची तपासणी केली की त्या नसांच्या तपासणीच्या जी डॅमेज झालेली नर्व्ह आहे तिच्या भोवती जर आपण प्लेटलेट्स किंवा बोन मॅरो टाकला तर सर्टन अमाउंट ऑफ पेशंट्समध्ये त्याचा चांगला फायदा होताना दिसतो. सो रिजनरेटिव्ह ट्रीटमेंट बऱ्यापैकी चांगली काम करताना दिसते. याच्या पुढे जाऊन अजून 2 हे आहेत ट्रीटमेंट्स आहेत, की ह्या जेव्हा ॲबनॉर्मल नसा असतात, ह्या सगळ्या नसा आपल्या स्पाईनमध्ये जातात आणि स्पाईनच्या पुढच्या बाजूला सिम्पॅथेटिक चेन असते. ॲबनॉर्मल कनेक्शन जे असतं, जे नसांचं पेन असतं, ते युजुअली सिम्पॅथेटिकली मेडिएटेड असतं. तर तिथे आपण मणक्यामध्ये नाही, मणक्याच्या पुढच्या भागाला निडल तिथे टाकून, तिथे त्या भागाला आयदर अल्कोहोल न्यूरोलायसिस करतो किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन करतो. तर काही पेशंट्स त्याला खूप छान रिस्पॉन्स करतात. जर मोनोन्यूरोपॅथी म्हणजे सिंगल नर्व्ह असेल, तर आपण पेरिफेरल नर्व्हला सोनोग्राफीमध्ये बघून तिथे निडल टाकून तिथे 42 डिग्री टेम्परेचरला गरम करतो. त्याला पल्स रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणतात. पल्स रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये काय होतं, की 42 डिग्री टेम्परेचरला तिथे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक चेंजेस होतात. त्याच्यामुळे नर्व्ह डॅमेज होत नाही, पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक चेंजेसमुळे तिचे ज्या ॲबनॉर्मल फायरिंग होत असतं, ते शांत होऊन जातं. काही-काही पेशंट्समध्ये ना सिंगल ट्रीटमेंट काम करत नाही. म्हणजे फक्त हीच काम करेल असं नाही किंवा फक्त हेच असं काम करत नाही. तेव्हा आपण मल्टीमोडल ट्रीटमेंट चूज करतो. मल्टीमोडल हे सर्वस्वी डिपेंड्स असतं, की पेशंटचे सिम्प्टम्स कसे आहेत, किती सिव्हिअर आहेत. त्याच्यानुसार मल्टीमोडलमध्ये रिजनरेटिव्ह प्लस इंजेक्शन्स प्लस रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन याचं कॉम्बिनेशन केलं जातं. आता सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे, की बऱ्याच टक्क्याचे पेशंट्स ज्यांना औषधांनी परिणाम नाही झालेला किंवा औषधांचे साइड इफेक्ट्स होत आहेत. त्यातले बऱ्याच टक्के पेशंट्स ह्या कुठल्यातरी एका ट्रीटमेंटला चांगले रिस्पॉन्स करतात आणि फॉर्च्युनेटली ह्यातल्या काही ट्रीटमेंट्स ह्या ओ-पी-डी बेसिसवर आहेत किंवा काही ट्रीटमेंटला फार तर 1 दिवस ॲडमिट होऊन करायला लागतात. काही पेशंट्स असतात ज्यांच्यामध्ये रेझिस्टंट टू धिस ऑल ट्रीटमेंट असतात. त्याच्यामध्ये आता FDA अप्रूव्ड एक छोटी चिप आपण मणक्यात बसवतो आणि त्याला स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेटर म्हणतात. स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेटर म्हणजे आपण पेसमेकर कसा असतो हार्टचा, की तो हार्टचं पंपिंग वाढेल, पेसिंग वाढेल. वेगवेगळ्या प्रकाराने त्याच्यातून करंट देईल आणि तो पेसिंग वाढवेल. म्हणजे तो स्टिम्युलेट करेल हार्टला पंप करायला. इथं एक्झॅक्ट अपोझिट असतं, की पेन येणारे सिग्नलला हा इनिबिट करेल आणि हा स्पाईनमध्ये बसवला जातो. याला पण दोन्ही पद्धतीत करता येतं. ऑपरेशन करून करता येतं किंवा विदाऊट सर्जरी ते लीड्स मणक्यात इपिड्युरल स्पेसमध्ये बसवले जातात. सो स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेटर आहे, जे FDA अप्रूव्ड आहे आणि रेझिस्टंट केसमध्ये पण केलं जाऊ शकतं. सो अशी वाईड व्हरायटी ऑफ द ट्रीटमेंट बियॉन्ड किंवा विथ मेडिकेशन अवेलेबल आहे. ज्यांना डायबेटिक न्यूरोपॅथी आहे, बर्निंग फूट आहे किंवा वेगवेगळे सेन्सेशन होत आहेत, ज्यांच्यावर आपल्याला करता येऊ शकते. तुम्ही म्हटलात त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा मला इथे खास नमूद करावासा वाटतो, की ही सगळी आपण चर्चा करतोय याचा अर्थ आपण कोणालाच 100% बरं करण्याचं प्रॉमिस करत नाहीये.
या सगळ्या चर्चेतला आपला उद्देशच हा आहे, की मला स्वतःला ह्यातल्या बऱ्याच गोष्टी जर माहिती नाहीयेत, तर सामान्य माणसाला त्या गोष्टी माहीत असण्याची शक्यताच नाहीये. जर या चर्चांमधून ही शास्त्रीय माहिती आपण सामान्य माणसापर्यंत पोहोचवू शकलो, तर कदाचित अरे, हे पर्याय सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत आणि हे पर्यायांचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. ही सुविधा आपण जर करू शकलो, तर मला वाटतं की ह्या चॅनलचं उद्देश नक्कीच पूर्ण होईल, असं मला वाटतंय. बऱ्याचदा काय होतं ना, सामान्य माणसाच्या दृष्टीनं पेन म्हटलं, की पेन किलर्स हे एक गणित जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे मला आपल्या या एपिसोड्सच्या पुढच्या एपिसोडमध्ये पेन किलर्स कधी घ्यावेत, घ्यावेत की नाही घ्यावेत, किती घ्यावेत, पेन किलर्सचे प्रकार काय असतात, या सगळ्या गोष्टींवर तुमच्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. कारण मला माहिती आहे की तुम्ही एक स्टेप लॅडर अप्रोच ऑफ ट्रीटिंग पेन प्रॅक्टिस करता. तर पेन किलर्सची माहिती आपण आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये घेऊया. आणि प्रेक्षकांना मी अशी विनंती करेन, की तुम्हाला पेन किलर्सविषयी सगळं माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण आपण लिमलेटच्या गोळ्या खाल्ल्यासारखं कॉम्बिफ्लॅम आणि डायक्लोफेनाक कोवेरान गोळी खातो. तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.